पुण्यातील भीमा कोरेगाव इथे आज 207वा शौर्य दिन साजरा केला जातोय। त्यानिमित्ताने विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल झाले आहेत। भीमा कोरेगावमध्ये 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर विजय स्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। भीमा कोरेगाव मधल्या विजय स्तंभाजवळची ही लाईव्ह दृश्य आहेत। दत्ता भारणे आता तिथे दिसतात, नतमस्तक होण्यासाठी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत विजय स्तंभाला। भीमा कोरेगावचा संघर्ष सुरू आहे, फिजिकल रित्याने संपला असं मी त्या ठिकाणी म्हणेन, पण मानसिक रित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। त्याच्यामुळे असणारा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये, तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला ते सातत्याने दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी बांधतोय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी लक्ष्मण भीमा कोरेगाव मधून आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, सकाळपासून नेमके कोणकोणते नेते आले होते आता तिथे अभिवादन करण्यासाठी आणि आता काय चित्र दिसतंय? ओके, सौरभ, एकंदरीतच सकाळपासून एक उत्साहाचं वातावरण सध्या भीम अनुयायांमध्ये येते। जे भीम अनुयायी या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत ते जोरदार असे आंबेडकरांच्या घोषणा देत आहेत, जयघोष करत आहेत। सकाळपासून राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ याही आल्या होत्या, त्यांनी अभिवादन केलं। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष असलेले प्रकाश आंबेडकर हेही या ठिकाणी आले, त्यांनी पण अभिवादन केलं। त्यानंतर आत्ताच कॅबिनेट मंत्री असलेले दत्ता भरणे हेही या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, तर ते अभिवादन करत आहेत। खरं तर एकंदरीतच खूप मोठ्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी येत आहेत, अभिवादन करत आहेत। जे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय जो विजय स्तंभ आहे तो 75 फुटी विजय स्तंभ, खरं तर एकंदरीत सुंदर अशा फुलांची सजावट करून तो सजवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्वेकडून खरं तर सूर्यप्रकाश पाहायला मिळतोय की सूर्य उगवलेला आहे। नवीन वर्षाचं पहिलं सूर्यकिरण या सुंदर अशा वातावरणामध्ये पडत आहे आणि पाठीमागे भीम अनुयायांची प्रचंड मोठी अशी गर्दी आहे। मोठं उत्साहाचं, नाविन्याचं असं वातावरण सध्या या ठिकाणी भीमा कोरेगावमध्ये पाहायला मिळतंय। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या माहितीबद्दल। तर दत्ता भारणे आपल्याला दिसतात दृश्यांमध्ये, जे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आता पोहोचले आहेत।